नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल आणि मालेगावात शिवसेना किंग मेकर असेल असा विश्वास मंत्री दादा भुसेंनी बोलून दाखवलाय। राज्यात महापालिका निवडणुकीत पैसे वाटपाचा खेळ सुरू आहे। पनवेलमध्ये पैसे वाटप करणाऱ्यांना मनसेनं पकडलंय। मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार रिया म्हात्रे यांच्या नावानं एका महिलेकडून पाकिटात पैसे दिले जात असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली। वसईत पैसे वाटण्यावरून भाजप बहुजन विकास आघाडीत राडा झालाय। पुण्यातील प्रभाग क्रमांक 40 मध्ये रोख रक्कम आढळली। गाडीत अंदाजे 1 लाख रुपये सापडले। तर अमरावतीच्या बेलापूर परिसरात पैसे वाटप करण्यात आले। भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाकडून पैसे वाटप झाल्याची माहिती मतदारांना पैसे आणि दारूचं आमिष दिलं जाते। तर नागपुरात भाजप उमेदवार प्रगती पाटील यांच्या पतीकडून पैसे वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे। सोलापुरात भारतीय जनता पक्षानं पैसे वाटप केल्याचा काँग्रेसनं आरोप केलाय। भाजप उमेदवाराच्या मुलानं मतदारांना पैसे दिलेत असा आरोप काँग्रेसनं केलाय। अंबिका गायकवाडांच्या मुलाचे व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आलेत। दरम्यान पैशाचं वाटप केल्याशिवाय शिंदे सेना आणि भाजप जिंकू शकत नाही। निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगुळ दिलाय अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। आज दिवसभरामध्ये हे बदलण्याचं नाट्य जास्त प्रमाणात घडू शकेल, कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही। हे शिंदे गट आणि भाजपच्या बाबतीत मला म्हणायचं, हिंदू मुसलमान आणि पैशाचं वाटप याशिवाय ही निवडणुका जिंकू शकत नाही। यांना कोणता विचार नाही, फक्त पैशाचं वारेमाप वाटप। संजय राऊतांनी पैसा वाटपाचा आरोप करणं म्हणजे एक प्रकारे खोटं बोलण्याचा प्रयत्न आहे। ज्या पद्धतीनं उभाटा गटाकडनं मुंबईमध्ये पैशाचा महापूर केला जातोय, एका उमेदवाराला 25 कोटी रुपये दिल्याची आमची माहिती आहे आणि त्याच माध्यमातून उभाटा गट, संजय राऊत आणि त्यांचे उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये पैसे वाटतायत। कोविडच्या काळामध्ये जवळपास 100 कोटी रुपये रोज वसुली केली होती। त्यातनं 9.5 लाख कोटी रुपये तुमच्याकडे जमा होते। त्या 100 कोटी रुपयातले रोज तुम्ही आता लोकांना देतायत। दरम्यान यावर संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली, ऐकूया। आता हे त्याला नवीन पडलेलं स्वप्न आहे। प्रत्येक ठिकाणी पैशांनी माणूस विकत घेता येतो असा हा जो त्यांचा गोड गैरसमज आहे, हा खऱ्या अर्थानं मतदाराचा अपमान आहे। तुम्ही मतदाराला पैशाने विकला जातो मतदार, हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। ते कधी असं समजू नका, ही लोकशाही आहे। या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत नोंदवण्याचा अधिकार आहे। म्हणून पैशाने कोणी विकत घेतल्या जाईल मग तो मतदान करेल असं असतं तर ह्या अडाणी अंबानी देशाचे पंतप्रधान झाले असते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।